पुढची एक महत्त्वाची बातमी आता आपण पाहूया। पालघरमध्ये माकपचा लॉंग मार्च पोलिसांनी रोखलेला आहे। पुढच्या गेटवर आंदोलन करू द्या नाहीतर आम्ही ठिय्या देऊ असं यावेळेला मोर्चेकऱ्यांनी आक्रमक होत सांगितलंय। आमदार विनोद निकोले हे मोर्चेकऱ्यांच्या भेटीला आलेले आहेत। विनोद निकोलेंकडून मोर्चेकऱ्यांची चौकशी देखील करण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी प्रवीण बाबरे यांनी या सगळ्याचा आढावा घेतलाय, पाहूया। तब्बल 48 तासाची पायपीट करून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले आणि त्यांचे कार्यकर्ते हे आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेले। एकूणच पाहायला गेलं तर जवळपास 30 ते 35 हजार कार्यकर्ते आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेले आहेत। काही विविध ज्या मागण्या आहेत या मागण्या घेऊन हे जे कार्यकर्ते ते जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेले आहेत। आपण बघू शकतात की जे कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते या कडाक्याच्या थंडीमध्ये स्वतः इकडे रस्त्यावर झोपलेले आहेत। एकूणच पाहायला गेलं तर या कार्यकर्त्यांसोबत महिला सुद्धा आहेत आणि जे विद्यार्थी वर्ग आहे किंवा युवा वर्ग आहे हा सुद्धा आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक घरातील काही एक नागरिक सुद्धा आहेत। आपल्यासोबत आमदार विनोद निकोले त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। आमदार साहेब मला सांगा की आज तुम्ही ही जी पायपीट केलेली आहे, विविध मागण्या आपण मागत आहात, प्रशासनाकडून काही आपल्याकडे तोडगा निघालेला आहे का? जवळजवळ 60 किलोमीटरचं अंतर कापून चारोटीवरून हा काल मोर्चा निघाला, पायी मोर्चा। 60 किलोमीटरचं अंतर कापून आम्ही पालघर जिल्हा कलेक्टर कार्यालयावर आलेलो आहोत। आता या ठिकाणी खरं म्हणजे आम्ही या कार्यालयाच्या आवारामध्ये बसणार होतो, परंतु पोलीस प्रशासनाने आम्हाला गेटवर थांबवलेलं आहे। आम्ही सर्व कार्यकर्ते गेटवर थांबलेलो आहोत आणि खरं म्हणजे वनपट्टेधारक आमचे आहेत, ह्या वनपट्टेधारकांना तो पट्टा जो आहे तेवढं क्षेत्र दिलं पाहिजे। खरं म्हणजे जंगलाचे रक्षण हे आमचे आदिवासी बांधवच करतात। जरी वनपट्टाधारक असले तरी ते आजूबाजूला सर्व झाडाची लागवड करत असतात आणि ते पट्टे दिले पाहिजेत अशी आमची मागणी आहे प्रामुख्याने। की 7/12वर ज्याचं नाव असेल त्याला आम्ही ही रक्कम देऊ, परंतु 70 वर्षापासूनचा कब्जाही आहे, तर त्या 7/12वर कुठे नोंद झाली तर भविष्यामध्ये अशा जागा संपादित झाल्या तर त्याचा मोबदला हा त्या जेन्युइन शेतकऱ्याला मिळेल, ही मागणीसुद्धा आम्ही घेऊन आलेलो आहोत। आणि स्मार्ट मीटरचा मोठा एक प्रश्न आहे, तो सुद्धा आम्ही या ठिकाणी लावून धरू। एकूणच पाहायला गेलं तर पालघर जिल्ह्यातील ज्या विविध मागण्या आहेत, आदिवासी संघटनांच्या विविध मागण्या आहेत, एकूणच पाहिलं 12 ह्या मागण्या आहेत। या मागण्या घेऊन हा आदिवासी संघटनेचा हा जो मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेला आणि उद्या ह्यावर नेमका काय तोडगा निघेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।